मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी नाना पटोले करतात। ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात। बघा, शेतकऱ्यांच्या भावना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला। आम्ही काय करावं? असे फळ जर जळले काय करा सांगा तुम्ही। शेतकऱ्यांच्या भावना आमच्या बिकट झालेल्या आहे ना। आता मुलीचे लग्न करायचे, बोला ना। शेतकऱ्यांच्या भावना या तीव्र आहे। हे जे मोसंबीचं पीक जे आहे त्याला लहान पोरासारखं जीव लावा लागत, त्याला जीव लावतात, त्याच्यावर आपल्या घरातला सगळा पैसा खर्च केला जातो आणि अशा दुष्काळामध्ये जे फळं देणारी झाडं ती जळत असतील, ती संपत असतील, आता त्याला उपळून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त या ठिकाणी होतानी आणि मी आता जे ऐकतो आहे की गेल्या वर्षभरापासून या आढूळ गावाला पिण्याचं पाण्याचं टँकर चालू आहे। परमनंट पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या गावाला का नाही करून दिलेली हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होता। इकडल्या भागामध्ये जे गुत्तेदार राजकीय लोक पोचतात, या गुत्तेदारांच्या पोटा पाण्यासाठी हे सरकार चालतं का, हाही प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे। आणि म्हणून एक भयावह परिस्थिती आज मी या ठिकाणी पाहतो आहे। आणि खरं तर सरकार या पद्धतीने वागत असेल, योगायोगानं आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, त्यांनी दुष्काळावर काम केलं, पिण्याचं पाणी लोकांना पाजलं त्यावेळेस विपरीत परिस्थितीत। पण इथं आता सगळं आपल्याजवळ उपलब्ध असून, यांच्या डोक्यावर धरण असून यांना पिण्याचं पाणी मिळत नसेल, ते दुर्भाग्य आहे। आणि खरं तर शासनाला ही दखल घ्यायला आम्ही लावू। आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करतो, जसं आमचे दादा सांगतात आहे की आम्हाला आत्महत्या करल्याशिवाय पर्याय नाही, पण मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो, आत्महत्या करू नका। वाईट दिवसातून चांगले दिवस आपण आणू आणि त्या माध्यमातून जीव गेला तर संपलं। आणि म्हणून आत्महत्या कोणी करू नका। तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाची आहे आणि राहणार, ती आम्ही पूर्ण करू। आणि सरकारला वठणीवर आणण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे करू। कारण की मी या दुष्काळामध्ये जे पाहणी करण्यासाठी या भर उन्हात तिकडे फिरतो आहे, हे काही आमचं राजकारण नाही आहे, पण सरकार सुट्टीवर गेलेलं आहे, सरकार विदेशात आराम करायला गेलेलं आहे। आणि त्याच सरकारच्या भागामध्ये या पद्धतीची परिस्थिती असेल तर ही लोकशाहीला न भुसणारी बाब आहे। त्याची नोंद सरकारमध्ये बसलेल्या मस्ती ज्यांना सरकारची आलेली आहे, लाल दिव्याची आलेली आहे, एअर कंडिशनची आलेली आहे, ते मस्ती उतरून या लोकांसाठी काम करावं, एवढाच सल्ला आमचा आहे। याला आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही। सरकारने जी मागणी केली होती निवडणूक आयोगाकडे की आचारसंहिता शिथिल करा, मात्र निवडणूक आयोगाने जोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आचारसंहिता शिथिल करणार नाही असा निर्णय घेतला। हा किती अन्यायकारक आहे? आता या देशामध्ये काही लोकशाही पद्धतीने निवडणुका होण्याची ही प्रक्रिया पहिल्यांदा नाही आहे। गेल्या 75 वर्ष या देशामध्ये या लोकशाही पद्धतीने सरकार येते आहे, सरकार जातात आहे। आणि निवडणूक आयोगाने हा फतवा काढणं म्हणजे आम्ही आरोप जो करत होतो तो आता वस्तुस्थितीला उतरत आहे असं मला म्हटलं तर वागो ठरणार नाही। की मोदी सरकारचं बावलं हे निवडणूक आयोग झालेला आहे का, हा प्रश्न या निमित्तानं खऱ्या पद्धतीनं आज लोकांच्या समोर येत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येत असेल आणि निवडणूक प्रक्रिया सुरू असेल, आता तर मतदान झालेलं आहे, आता तर निवडणूक नाही आहे, मतदान संपलेलं आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने या पद्धतीचं हेकेखोरपणा करायचा आणि सगळ्या जीवसृष्टीलाच अडचणीत आणायचं, शेतकऱ्याला अडचणीत आणायचं, अशा पद्धतीचं त्यांना धोरण स्वीकारता येणार नाही। आणि त्याच्यामुळे आजपर्यंत ज्या घटना घडल्या नाहीत ते निवडणूक आयोग हा नवीन पायंडा रुजवत असेल तर हे बरोबर नाही। आणि म्हणून केंद्रातल्या सरकारने ध्यानस्थ बसण्यापेक्षा निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की माझा शेतकरी, माझ्या गावातली लोक ही पाण्याबुणाने मरत आहे, त्यांना हे आचारसंहिता शिथिल करावी अशा पद्धतीची भूमिका केंद्राने सुद्धा करावी। राज्य सरकार तर करणार नाही, कारण की हे गुजरात धार्जनी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे।
त्यामुळे हे करणार नाही. पण तिकडे केंद्रातलं सरकार जे ध्यानात बसलेलं आहे त्यांनी सुद्धा लक्ष घालावं एवढीच आमची विनंती आहे. कृषी मंत्री शेतकरी संकटात आहे आणि कृषी मंत्री अमेरिकेत आहेत. अभ्यास दौऱ्यावर आहेत असं कळत आहे आम्हाला. मुलीचं कॉन्व्हर्सेशन. तर हा कुठला अभ्यास करायला गेले सगळे मंत्री ते कळायलाच कारण नाही. राज्याचा मुख्यमंत्री आपल्या गावात सुट्टीवर गेलेले आहेत. त्याच्यामुळे भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जी निर्माण झालेली आहे. 75% भागामध्ये आज दुष्काळाचं सावट आलेलं आहे आणि सरकार सुट्टीवर असेल आणि परदेशात जाऊन मोजमस्ती करत असेल तरी गंभीर बाब आहे. आणि हे जे सगळे विदेशात गेलेले मंत्री हे कोणाच्या खर्चाने गेलेत? राज्य सरकारच्या पैशाने गेलेत की स्वतःच्या पैशाने गेलेत? तर त्याचा हिशोब आता यांना द्यावा लागेल. कारण हे मंत्री आहेत. या मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तरी त्यांना परवानगी घेऊन जावं लागतं आहे. त्यामुळे तोही हिशोब आता यांच्याजवळून घ्यावा लागेल. अशा भयावह परिस्थितीत, अशा भीषण परिस्थितीमध्ये सरकार विदेशात आणि राज्याचा मुख्यमंत्री स्वतःच्या शेतावर सुट्टीवर जात असेल तर ही गंभीर बाब आहे. याचा जॉब काँग्रेस पक्ष विचारेल. पणन मंत्री देखील परदेशात आहे. कांद्याचा प्रश्न आहे आणि ते आपल्या सहकार्यासोबत टूर करण्यासाठी परदेशात गेलेत. अब्दुल सत्तार. मी तुम्हाला सांगितलं की सरकारच हे निष्क्रिय नाही म्हणायला. ह्या सरकारला जनतेचं घेणे देणं नाही आहे. निवडणुका आल्या की लोकांच्या दारात मतदान आणि मग पैशाने आम्ही लोकांना विकत घेऊ अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा तयार करायचा, आपल्या बगलबच्च्यांना आपल्या गुत्तेदारांना मोठं करायचं आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या व्यवस्था निर्माण करायच्या आणि या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं जे पाप करत असतील, गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप करत असतील तर निश्चितपणे ही गंभीर बाब आहे. आणि सरकारने अजून वेळ गेला नाही, दुरुस्त व्हावा. आणि मी हा संत्र पीक आहे, रेशीम उद्योगवाले आहेत, मोसंबी पिकवणारा शेतकरी आहे, या लोकांचा ना पीक विम्याचा प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाकडे गंभीर लक्ष घालावं एवढीच आमची भूमिका आहे. काही गोशाळा चालक आहेत, म्हणजे इथून 8 किलोमीटरवरती एक गोशाळा आहे. त्याला ते गोशाळा चालवण्यासाठी घरचे दागिने गहाण ठेवायला लागले, अशा परिस्थिती स्थिती आहे. एकीकडे गायीवरती भाजपा प्रेम करतं, मात्र दुसरीकडे गायी चाऱ्याअभावी या ठिकाणी चारा शोधतायत. भाजपचं गायीचं प्रेम जे आहे ते नकली आहे. ते नॉर्थ ईस्टला गेलं तर गाय ते खाण्यासाठी असतं. गोव्यामध्ये गेलं तर त्यांचीच केंद्रीय मंत्रीच्या पोरीचं ते हॉटेल होतं, तिथं गायीचं मांस मिळतं. आणि मध्य भारतात आल्यानंतर गायी आई होते. त्यामुळे हे नकली प्रेम आहे. त्याच्यामुळे यांना काहीच घेणं देणं नाही. हे फक्त दिखावा करतात, धर्माच्या नावाने दिखावा करतात, हे त्यांचं आहे. आणि खरं आता तुम्हीच प्रश्न उपस्थित केला, हे खऱ्या अर्थानं दिखाव्याचं खरं उत्तर ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. नाशिक लोकसभेवरून छगन भुजबळ नाराज होते, परंतु आता महायुती कुठेतरी त्यांना राज्यसभेवर पाठवून त्याची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहे. माहितीत पाठवायची व्यवस्था तरी होऊ शकेल का राज्यसभेला? कारण की 4 तारखेचा निकाल आला तर ही सरकारच राहते की नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ 10%च कर्ज पीक कर्ज वाटप करण्यात आले. नाही आलं तरी अजून पंचनामे होऊन त्यांचे पैसे नाही मिळाले. बघा, बँकेचे खाते होल्ड आहेत आणि 2 वर्षापासून तुम्हाला लक्षात असेल की एक मिनिट तुम्हाला लक्षात असेल की जेव्हा बँकेचं धोरण इंदिराजी गांधींनी त्यावेळेस केलेलं होतं, श्रीमंत लोकांसाठी सिबिलची एक अट ठेवलेली होती, शेतकऱ्यांसाठी नव्हती. पण हे मोदीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते सिबिलचं कर्ज लावण्यात सिबिलचं धोरण लावलं गेलं. कुठल्याही एखाद्या बँकेचं कर्ज असेल तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचं नाही, अशा पद्धतीचं धोरण केंद्र सरकारने घेतलं. व्याज त्याच्यावर केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तर पीक कर्जावर व्याज माफ केलं होतं. या सरकारने 6% व्याज लावण्याचं धोरण केलं. पण निवडणुकीच्या तोंडावर आम्ही सरकारला शेतकरी विरोधी धोरण घेतलं असं म्हटलं तर त्यांनी थांबवलं. हे शेतकऱ्यांकडून व्याजसुद्धा घ्यायचं आणि त्याला सिबिलच्या कायद्यामध्ये अडवून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही पाहिजे हे धोरण केंद्र सरकारने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज बँकेचं सरळ पद्धतीने न मिळता ते पुन्हा सावकाराच्या दारात जाऊन
या सगळ्या जमिनी सावकाराच्या ताब्यात कशा जाईल त्या पद्धतीचं एक धोरण भाजपने आणलेलं आहे. भाजप हे शेतकरी विरोधी आहे हे सातत्यानं आम्ही म्हणतो आहे. त्याचं मी तुम्हाला कर्जाचा विषय तुम्ही काढलात म्हणून तुम्हाला सिव्हिलचं धोरण तुम्हाला मुद्दावून सांगितलेलं आहे. कारण की हे व्यापाऱ्यांसाठी धोरण होतं, ते शेतकऱ्यांसाठी नव्हतं. यांनी ते शेतकऱ्यांसाठी लावलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा घात, आर्थिक घात करण्याचं पाप भाजपने केलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळालं. मराठा मागच्या समाजासाठी ज्या योजना वर्षीपासून आहेत त्या योजनांच्या जाहिरातीसाठी राज्य सरकार 26 कोटी खर्च करणार आहे. सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे ते समाजासाठी खर्च करा. मुद्दा विशेष असा आहे की जाहिराती हे सरकारचं धोरणच आहे. नुसतं जाहिराती करायच्या, दिखावा करायचा, पण लागू काही करायचं नाही. तर अनेक शेतकऱ्यांच्या बागा करपून गेलेल्या आहेत, पिकं करपलेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. लवकरात लवकर मदत मिळावी अशी आशा व्यक्त होते. नाना पटोले मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची सध्या पाहणी करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.